नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करताना दिसतात. दुधाचा व्यवसाय करत असताना निश्चितच त्यामध्ये गाई आणि म्हशींचं संगोपन हे त्या ठिकाणी होत असतं आणि गाई आणि म्हशींचं संगोपन करत असताना अपेक्षित आहे की शास्त्रीय पद्धतीनं त्यांचं संगोपन झालं पाहिजे. शास्त्रीय पद्धतीनं संगोपन झाल्यास त्यामधून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं उत्पादन तयार होताना दिसत असते. असाच एक विषय या ठिकाणी आज आपण चर्चेला घेतलेला आहे की शास्त्रीय पद्धतीनं संगोपन करायचं असेल तर पशूंमधील आंत्रपरजीवी यांचं नियंत्रण आपल्याला कशा प्रकारे करता येईल, हा महत्त्वाचा विषय या ठिकाणी आज आपण चर्चेला घेतलेला असून या विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर श्रीधर शिराळे यांना. डॉक्टर श्रीधर शिराळे हे सहाय्यक प्राध्यापक म्हणून परोपजीवी शास्त्र विभाग, पशुवैद्यक महाविद्यालय उदगीर या ठिकाणी कार्यरत आहे. नमस्कार सर. नमस्कार. कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर, मला कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्याला विचारायचं आहे की पशुमध्ये परजीवी असतात आणि परजीवीपासून पशूंना जर त्या ठिकाणी नुकसान होत असेल तर ते नियंत्रित करता आलं पाहिजे. तर याविषयी मला जाणून घ्यायचं आहे की पशूंमध्ये परजीवी कोणकोणत्या प्रकारचे आढळतात आणि परजीवी म्हणजे नेमकं काय, याविषयी आपण काय सांगाल सर? प्रश्न चांगला आहे, कारण पशुधन म्हटलं की गाई, म्हशी, बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या हे सगळंच आलं. आणि परजीवी हा खूप महत्त्वाचा हानिकारक असा प्राणी पशुधनासाठी आहे. तर परजीवी म्हणजे जे जीव दुसऱ्यांच्या जीवावर आपलं भरणपोषण करतात, तिथे वाढतात आणि त्यांच्याकडून न्यूट्रिशन घेऊन प्रजनन करतात आणि आपलं लाईफ सायकल पूर्ण करतात, त्या जीवांना आपण परजीवी असे म्हणतो. आणि त्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक तर आंतरपरजीवी आणि दुसरे बाह्य परजीवी. आज आपला विषय आंतरपरजीवी आहे. त्याच्यामुळे जे जीव प्राण्यांच्या शरीराच्या आतील अवयवांमध्ये राहतात त्यांना आपण आंतरपरजीवी असे म्हणतो. आणि त्यामध्ये तीन प्रकार आहेत. जे परजीवी आतील भागात राहतात त्याच्यात तीन प्रकार आहेत. एक आहे पर्णकृमी किंवा पर्णकृमी जंत म्हणतात त्याला, दुसरे आहे पट्टकृमी आणि तिसरे गोलकृमी. अशा तीन प्रकारचे आंतरपरजीवी ची बाधा आपल्या प्राण्यांना होत असते. सर, आंतरपरजीवीबद्दल आपण सांगितलं की शरीरामध्ये राहतात. तर हे आंतरपरजीवी जे आहेत ते शरीरामध्ये कोणकोणत्या भागामध्ये राहू शकतात आणि शरीरामध्ये त्या विशिष्ट भागामध्ये कशा प्रकारे ते त्या ठिकाणी वास्तव्य करतात, याविषयी काय सांगाल सर? ज्या गोलकृमी आहेत ते प्राण्यांच्या पोटामध्ये आणि आतड्यांमध्ये आढळून येतात. कधीकधी डिक्टिओकॉलस नावाचा लंग फुफ्फुसामध्ये सुद्धा आढळतात. तर ह्या झाल्या गोलकृमी, या दोन प्रकारच्या अवयवांमध्ये आढळतात. नंतर पर्णकृमी ह्या यकृत आणि पित्ताशय यामध्ये आढळून येतात. तसेच पट्टकृमी ह्यासुद्धा प्राण्यांच्या आतड्यांमध्ये वास्तव्य करतात, तिथे प्रजनन करतात आणि तिथे अंडी देतात आणि पुढचं लाईफ सायकल त्यांचं तिथे पूर्ण होऊन मलाद्वारे त्यांची अंडी बाहेर येतात. बरं सर, आंतरपरजीवी हे जे आपल्याला जनावरांसाठी घातक आहेत निश्चितच, आणि याचं नियंत्रण आपल्याला करायचं आहे. तर आंतरपरजीवी जे आहेत ते त्याची लागण जर पशूंमध्ये होत असेल तर कोणत्या ऋतूमध्ये आपण अशी विशेष काळजी घेतली पाहिजे की ही लागण त्या जनावरांना होणार नाही, याविषयी काय सांगाल सर? ऋतूंबद्दल बोलायच्या आधी आपण ते प्राण्यांच्या शरीरात कसे प्रवेश करतात यावर बोलूया. आताच मी सांगितलं की त्यांचं जीवनचक्र जे आहे, पोटात अंडी घातल्यानंतर ते त्यांच्या शेणाद्वारे किंवा विष्ठेद्वारे बाहेर पडतात आणि ते आपल्या बाहेरच्या वातावरणात, जसे पाणी झालं, गवत, चारा याच्यावरती पडतात. आणि त्यामुळे जेव्हा आपली जनावरे तिथे चरावयास जातात किंवा ते पाणी पितात ज्यामध्ये त्यांची अंडी किंवा त्यांच्या परजीवींच्या लार्वा, त्याला विविध अवस्था म्हणतो आपण, शिशु अवस्था वगैरे असतात. तर जेव्हा ते पाणी पितात, दूषित पाणी किंवा इन्फेक्टेड चारा खातात, त्यांच्याद्वारे त्या अंडी किंवा लार्वे त्यांच्या पोटात जातात आणि परत तिथे ते वयस्क बनून त्यांची वाढ होऊन
प्रजनन करतात आणि अंडी घालतात. अशा प्रकारचे त्यांचं ऋतुचक्र लाईफ सायकल आहे. आणि सर्वात जास्त आता तुम्ही विचारलं की बाबा कोणत्या ऋतूमध्ये जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो या परजीवींच्या संक्रमणाचा, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि विशिष्ट ऋतू म्हणजे हा पावसाळा आहे. कारण पावसाळ्यामध्ये पावसासोबत आर्द्रता पण असते आणि ऑप्टिमम टेम्परेचर, जे तापमान योग्य त्यांच्या वाढीसाठी किंवा जे अंडी असतात त्यांना पुढच्या अवस्थेत रूपांतरित होण्यासाठी एकदम पोषक असं वातावरण पावसाळ्यामध्ये असते. त्यामुळे त्यांची अंडीपासून लार्वे तयार होण्याची जी प्रक्रिया ते एकदम लवकर होते आणि सगळीकडे पाण्यात, गवतावर, चाऱ्यावर त्या लार्वा आणि अंडी असतात. त्यामुळे जेव्हा आपली जनावरं तिकडे चरावयास जातात तेव्हा त्यांना लगेच त्यांची बाधा होते. अच्छा सर, आपण बरेचदा ऐकतो की पशुपालक आपल्याला सांगतात की जनावरं आमचा भरपूर चारा खातात, मात्र त्यांच्यापासून अपेक्षेप्रमाणे उत्पादन होत नाही. आणि बरेचदा याचं कारणही असं सांगितलं जातं की एखाद वेळेस त्याला जंताची बाधा तर झालेली नसावी. तर पशूंमध्ये जर आंत्रपरजीवीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर प्रामुख्याने गाई म्हशींमध्ये काय लक्षणं आपल्याला दिसू शकतात, याबद्दल काय सांगाल सर? तर लक्षणं ओळखण्यासाठी प्रथमतः आपला जो गाईंचा गोठा आहे किंवा म्हशींचा गोठा किंवा बकऱ्यांचा गोठा आहे, प्रथमदर्शनी आपण आपल्या शेळ्यांना किंवा गाईंना, म्हशींना आपण सकाळी उठून बघतो आणि तेव्हा जेव्हा आपलं एखादं वासरू किंवा गाय किंवा म्हैस गुमसुम बसलेली आहे, चारा खात नाही आहे किंवा रवण करत नाही आहे किंवा त्यांच्या केस आणि कातडी अशी चमचमीत नाही आहे, खळबळीत आहेत किंवा कधीकधी त्यांना जुलाबसुद्धा होतो, तर अशा प्रकारचे जेव्हा आपल्याला दिसतील लक्षणं त्यांच्यावर, तर तेव्हा आपण संभाव्यरित्या सांगू शकतो की यांना आंतरपरजीवीची बाधा झालेली असावी. अच्छा सर, गाई म्हशींमध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या प्रकारचे आंतरपरजीवी आपल्याला पाहायला मिळू शकतात, याबद्दल काय सांगाल सर? मी आधीच सांगितले की 3 प्रकारचे आंतरपरजीवी आहेत, पर्णकृमी, पट्टकृमी आणि प्रामुख्याने त्यातल्या त्यात कुठले कृमी जास्त बाधक ठरतात? गाई म्हशींमध्ये सर्वात महत्त्वाचा परजीवी आहे तो आहे टॉक्सोकॅरा व्हिट्युलरम, जो ज्याच्यापासून प्रचंड शेतकऱ्याची हानी होते. काय होतं की 1 ते 1.5 महिन्याच्या वासरांना हा रोग प्रामुख्याने होतो, कारण गाईच्या दुधावाटेसुद्धा जे इन्फेक्टिव्ह अवस्था आहे या टॉक्सोकॅरा व्हिट्युलरमची, डायरेक्टली ते त्याच्या दुधाद्वारे पोटात जाते आणि लगेच ते 5 ते 6 दिवसात किंवा जो प्रीपेटंट पिरियड आहे तेवढा ते लगेच त्यांच्या पोटामध्ये मोठे होतात. तर त्याच्यामुळे लहान वासरे जे 1 ते 1.5 महिन्याचे आहे त्यांना याची बाधा होऊन ते मृत्युमुखीसुद्धा पडू शकतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप आर्थिक नुकसान होतं त्या ठिकाणी. सर, गाई म्हशींबद्दल आपण सांगितलं, पण मोठ्या प्रमाणात शेतकरी शेळीपालनसुद्धा करतात. तर शेळ्यांमध्ये काय विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांना आंतरपरजीवीची लागण होऊ नये, याबद्दल काय सांगाल सर? तर काळजी घेण्याआधी आपल्याला काय करावं लागेल, जेव्हा त्यांची लक्षणं दिसतात, कारण संभाव्य जे निदान आहे त्याच्यावर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही, तर त्यासाठी आपल्याला टेंटेटिव्ह काही रिप्रेझेंटेटिव्ह जनावरांचे शेणाचे नमुने किंवा लेंड्याचे नमुने घ्यावे लागतील आणि ते लॅबमध्ये प्रयोगशाळेत पाठवून त्याची चाचणी करून घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा परजीवी किंवा जंताची बाधा झाली आहे ते माहीत झाल्यानंतरच आपण त्याला योग्य तो उपचार देऊ शकतो. कारण पर्णकृमीसाठी हा वेगळा उपचार आहे, पट्टकृमीसाठी वेगळा आहे आणि गोलकृमींसाठी हा वेगळा उपचार आहे. शेळ्यांमध्ये कृमी किंवा बाह्य परजीवी आणि आपण सांगितल्याप्रमाणे आंतरपरजीवी निश्चितच चिंतेचा विषय आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेळ्यांना जंतबाधा होत असते, कारण की शेळ्या या कुरणात चरतात, वेगवेगळ्या प्रकारचे जंत त्यांच्या पोटात जातात आणि कृमी तयार होतात. तर काही विशिष्ट प्रकारचे असे काही परजीवी आहेत का की जे केवळ आपल्याला शेळ्यांमध्येच पाहायला मिळतील, असे काही परजीवी आहेत का? बरोबर आहे ना, परजीवी हे शेळ्यांमध्ये स्पेसिफिक आहेत. ते शेळ्यांमध्ये वेगळे, गाई म्हशींमध्ये वेगळे आणि घोडे आणि इतर पोल्ट्री बर्ड्स यांच्यामध्ये वेगवेगळे आहेतच. बरं. तर त्यामध्ये शेळ्यांमध्ये स्ट्रॉंगाईल आहे, ट्रायच्युरिस आहे,
ट्रायकोस्टॉंगायलस आहे, ऑस्ट्रोटॅगियासारखे असे बरेचसे गोलकृमी शेळ्यांमध्ये मुख्यतः त्यांची बाधा होऊन त्या शेळ्यांमध्ये मरतूकचे प्रमाण पर्टिक्युलरली 5 महिन्याच्या आतील पिल्लांमध्ये बघायला मिळते. आणि शेळ्यांनासुद्धा हा प्रादुर्भाव होऊन त्यांच्यामध्ये वजन कमी होणे, उत्पादन क्षमता कमी होणे, आहे की नाही. त्यामुळे त्याच्यावर काही प्रामुख्याने त्याच्यामध्ये लक्षणं सुद्धा दिसतात की शेळ्यांमध्ये त्यांना हगवण लागते आणि एक दुर्गंधीयुक्त असा वास त्यांच्या शेणातून म्हणा किंवा लेंड्यांमधून येताना दिसतो. जेव्हा दुर्गंधीयुक्त असे आणि काळ्या रंगाचा जेव्हा पातळ हे असेल, आपलं शेण असेल किंवा, तेव्हा असं समजून जायचं की आपण याला टॉक्सोकॅरा बिट्युलरम पर्टिक्युलरली गाई म्हशींमध्ये आणि शेळ्यांमध्ये ट्रायकोस्टॉंगायलस किंवा हिमंकस नावाचा खूपच हानिकारक असा परजीवी आहे, ज्याच्यामुळे त्यांना ओरॅशियस ब्लड सकरसुद्धा म्हटलं आहे हिमंकसला. आणि ते 0.5 ml ब्लड एका दिवसाला पितात. त्याच्यामुळे ब्लड लॉस, हिमरेज, जॉन्डिस, पंडू त्याला मराठीत आपण म्हणतो, अशा प्रकारचे त्यांना लागण होऊन आपले जनावर जर वेळेवर उपचार केला नाही तर ते मृत्युमुखी पडते आणि त्या शेळीच्या मालकाला त्याचा आर्थिक हानी त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. सर, शेळ्यांमध्ये सुद्धा त्याचा प्रादुर्भाव आहेच, पण बरेचसे शेतकरी कुक्कुटपालनासारखे सुद्धा व्यवसाय करतात. तर कोंबड्यांच्या बाबतीत आपण बोललात की कोंबड्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे आंतरपरजीवी ज्याला आपण म्हणतो ते आढळू शकतात. तर कोंबड्यांमध्ये अशी काही विशिष्ट प्रकारची लक्षणं म्हणा किंवा अशी जर बाधा झालेली असेल तर कशी ओळखली पाहिजे, याविषयी काय सांगाल सर? कोंबड्यांमध्ये सुद्धा सारखीच लक्षणं असतात, जसे त्यांचे फेदर्स, पंख विस्कटलेले असतात आणि तसेच त्यांचे पंखाला माती लागलेली असते आणि ब्राउनिश व्हाईट कलरची विष्ठा आहे. याच्यावरून आपण सांगू शकतो की त्यांना परजीवींची लागण. बरोबर आहे सर. अशा प्रकारचं परिस्थिती जर उद्भवली शेतकऱ्यांकडे तर त्यांनी सर्वप्रथम काय करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याला योग्य निदान करता येईल की आपल्या शेळ्यांना म्हणा किंवा गाई म्हशींना म्हणा आंतरपरजीवीची लागण ही झालेली आहे आणि योग्य सल्ला त्याला कशा प्रकारे मिळू शकतो, याविषयी काय सांगाल सर? शेतकऱ्याला माहित आहे की ते लक्षणावरून ते टेंटेटिव्ह निदान करू शकतात, परंतु त्याच्या आधारे प्रयोगशाळेमध्ये आपल्याला आणता येईल का, म्हणजे ते कशा प्रकारे आपल्याला करता येईल त्याची? आता जे कृषी विज्ञान केंद्र आहेत त्यांच्या पशुवैद्यकीय दवाखाना त्या ठिकाणी दवाखाना वेटरनरी कॉलेजेस आहेत, तिथे नेऊन ते आपले जे शेणाचे नमुने आहेत त्याची तपासणी करून घेऊ शकतात आणि तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना जंतनाशके औषधे पाजून त्यांना त्याच्यापासून त्यांचा बचाव करू शकतात. बरं. तर अशा प्रकारे जर त्यांना जंतबाधा झालेली असेल तर निश्चितच त्यांना शेणाचे नमुने किंवा रक्ताचे नमुने तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तशा प्रकारची काचपट्टी तयार करून त्याचे नमुने हे प्रयोगशाळामध्ये आपल्याला तपासता येतील. मंडळी, या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे की पशूंमध्ये आंतरपरजीवीची जर लागण झालेली असेल तर त्याचं नियंत्रण आपल्याला कशा प्रकारे करता येईल, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. मंडळी, कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये परत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर, आपण या ठिकाणी चर्चा करत होतो की शेळ्यांमध्ये किंवा गाई म्हशींमध्ये आंतरपरजीवीची लागण झालेली असेल तर त्याचे नमुने, शेणाचे नमुने आपल्याला प्रयोगशाळेमध्ये तपासता येतील आणि प्रयोगशाळेमध्ये एकदा का निदान झालं की या गाईला किंवा म्हशीला आंतरपरजीवीची लागण झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये काय उपचार आपल्याला करावा लागेल, याविषयी काय सांगाल? आंतरपरजीवीच्या उपचारासाठी बाजारात म्हणजे औषधालयात ब्रॉड स्पेक्ट्रम अँथेल्मेंटिक जे आहेत उपलब्ध आहेत, त्याच्यापैकी अल्बेंडाझॉल, फेनबेंडाझॉल आणि त्यांचे ट्रेड नेम वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे. बेन्झिमिडाझॉल कंपाऊंडचे जे फॉर्म्युलेशन्स आहेत ते आपण त्यांच्या उपचारासाठी उपयोगात आणू शकतो, परंतु शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकांनी स्वतःच आपल्या मनाने उपचार करू नये. जे नमुने आपण प्रयोगशाळेत पाठवले होते त्याच्यात कुठल्या जंतांची बाधा झाली हा रिपोर्ट आपल्याकडे आहे. तो रिपोर्ट जाऊन आपल्या नजदीकी जवळच्या पशुवैद्यकांना दाखवावा किंवा एखाद्या
पशुवैद्यक महाविद्यालयाच्या प्राध्यापक मंडळींना दाखवून त्या विषयाच्या त्यानंतरच त्यांच्याकडून तो उपचार कसा करावा, कोणतं औषध वापरायला पाहिजे, कोणतं नाही वापरायला पाहिजे, त्यांच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या मदतीने तुम्ही आपल्या जनावरांना, तसा बाधित जनावरांना त्या औषधाने, जंतनाशकाने आपला जनावरांचा उपचार करून घेऊ शकता. स्वतःच्या मनाने कुठलाही उपचार करून घेऊ नये. बाधित जनावरांना आपण तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार उपचार करणार आहोत निश्चितच, पण अशा प्रकारची लागण ही जनावरांमध्ये व्हायला नको आहे आणि त्याकरता आपल्याला काय उपाययोजना करता येतील, किंवा जंताचं जे औषध आपल्याला द्यायचं आहे गाई म्हशींमध्ये म्हणा किंवा शेळ्यांमध्ये म्हणा, तर ती कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी त्यांना देता येईल याविषयी काय सांगाल सर? म्हणजे बाधित जनावरांना की नाही, जे जनावरांना जंतबाधा होऊ नये याकरता. ठीक आहे. आपल्या जनावरांना जंतबाधा होऊ नये याकरता आपण एकात्मिक परोपजीवी व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल. कारण सध्याच्या परिस्थितीत आपण फक्त एकच लाईन ऑफ ट्रीटमेंट घेऊन चाललो आहे, तर तो म्हणजे जंतनाशकांचा वापर, ॲलोपॅथिक, आहे की नाही. परंतु त्याच्यामुळे काय होतं आहे की शेतकरी वारंवार ते औषध वापरत आहे आणि त्यामुळे ते जंत त्या औषधासाठी रेझिस्टंट होत आहे. तर ते वापरल्यामुळे त्या औषधाचा त्या जनावरांवर काही परिणाम होत नाही आहे, म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळत नाही आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारे शेतकऱ्याची हानी होत आहे. एक तर औषधावरचा खर्च आणि दुसरं म्हणजे त्या औषधाचा त्या प्राण्यावर होणारा साईड इफेक्ट. त्याच्यामुळे सध्या हे ब्रेक करण्यासाठी आणि वातावरणसुद्धा आपलं त्याच्यामुळे खराब होत आहे की नाही. वारंवार ते औषध देऊन, कारण ते त्यांच्या शरीरामध्ये राहतेच इन द फॉर्म ऑफ रेसिड्यू, आहे की नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध असूनसुद्धा ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत अजून पोहोचलेली नाही. त्याला म्हणतात एकात्मिक परजीवी मॅनेजमेंट, एकात्मिक परजीवी व्यवस्थापन, आहे की नाही. तर याच्यातमध्ये काय होईल, केमिकल ट्रीटमेंट पहिला झाला, आहे की नाही, ब्रॉड स्पेक्ट्रम ॲन्थेल्मेंटिक देऊन जंतनाशके. दुसरं आहे नॉन केमिकल मेथड. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे प्राण्यांचं आणि गोठ्यांचं व्यवस्थापन, आहे की नाही. नंतर दुसरं आहे ॲलोपॅथिक जंतनाशकांव्यतिरिक्त आणखी काही अल्टरनेटिव्ह औषधं आहेत का ते. आणि तिसरं, याच्या व्यतिरिक्तही आपल्याला निसर्गाचाही समतोल राखावा लागेल आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होऊ नये त्या प्रकारच्या औषधावर पैसा टाकून, आहे की नाही. सर, हे जंताचं औषध जे आपण देणार आहोत, तर जंताचं औषध वर्षातून किती वेळा आपण गाई म्हशींमध्ये दिलं पाहिजे किंवा शेळ्यांमध्ये कशा प्रकारे आपल्याला देता येईल याविषयी काय सांगाल सर? बघा, आता गाई म्हशी असो, शेळ्या मेंढ्या असो, कोणीही असो, प्राणी कुठलाही असो, तर सर्वात आधी आपल्याला त्यांना 3 वयोगटात विभागणी करावी लागेल. बरोबर. पहिले 1 ते 6, 6 ते 2 वर्ष आणि 2 वर्षावरील आणि प्रौढ, आहे की नाही. तर सर्वात नवजात शिशूंना त्यांचा जन्म झाल्याच्या नंतर 15व्या दिवशी पहिला डोस त्याला दिला पाहिजे जंतनाशकाचा. म्हणजे वयोगटानुसार आपण जे जंताचं औषध आहे ते आपल्याला शेळ्या मेंढ्या असो किंवा गाई म्हशी असो यांना देता येतील. मंडळी, या ठिकाणी आंत्रपरजीवी आणि त्यावरील नियंत्रण यावरील चर्चा या ठिकाणी आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये परत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सर, आपण या ठिकाणी सांगत होतात की वयोगटानुसार जंताचं औषध आपल्याला हे शेळ्या मेंढ्यांना किंवा गाई म्हशींमध्ये देता येईल. काय सांगाल सर? का वयोगटासाठी याच्यासाठी म्हटलं मी की लहान पिल्लांची इम्युनिटी पॉवर, प्रतिकारशक्ती कमी असते आणि प्रौढांची सुद्धा. त्याच्यामुळे यांना दिला जाणारा डोस किंवा त्यांची फ्रिक्वेन्सी किती ते महत्त्वाचं आहे.
तर 15 दिवसानंतर पहिला डोस, बरं. त्याच्या 7 दिवसानंतर दुसरा डोस लहान पिल्लांना, नंतर 6 महिन्याचे होईपर्यंत त्यांना दर महिन्याला आपल्याला जंतनाशके पाजणे आवश्यक आहे. जर त्यांची तुम्हाला चांगली वाढ पाहिजे असेल आणि त्यांच्यापासून पुढील उत्पादन हवं असेल तर हे करणं गरजेचं आहे. आणि नंतर जेव्हा तुम्ही मोठ्या प्राण्यांना तुम्ही देता, वयस्क प्राण्यांना, त्यातल्या आपल्या फ्लॉकमधला, शेडमधला सर्वात मोठा प्राण्याचं वजन किती आहे त्याच्या वजनानुसार त्याची मात्रा ठरवून त्याप्रमाणे वयस्क प्राण्यांना 2 वर्ष. बरं, हे जंताचं औषध सर आपल्याला जर द्यायचं असेल तर गाभण जनावरांना देता येईल का, किंवा काय काळजी घेतली पाहिजे? सर्वच जनावरांना जेव्हा डिवॉर्मिंग करतो आपण, म्हणजे त्यांना जंतांची बाधा होऊ नये, तेव्हा तर जनरल आपण ऑलबेंडाझॉल किंवा पॅनाक्रू जे ऑलबेंडाझॉलचा कंपाऊंड आहे ते सर्व प्राण्यांना आपण देतो. पण गाभण प्राण्यांना हे औषध देता येणार नाही. त्याच्यासाठी वेगळी औषधं आहे, हायटेक आहे, फेंटाज आहे, म्हणजे फेनबेंडाझॉल, जे त्यांच्यासाठी लाभयुक्त आहे. आणि प्रेग्नन्सीच्या शेवटच्या टप्प्यात, म्हणजे जेव्हा ॲडव्हान्स प्रेग्नंट असते जनावर, तेव्हा ती औषध द्यावी, जेणेकरून त्यांच्या पोटातील जंत मरून जातील आणि त्याची बाधा पिल्लांना गर्भाला होणार नाही. बरं. सर, जंताचं औषध हे जेव्हा आपण जनावरांमध्ये देतो तर एक विशेष अशी काळजी घेतली पाहिजे. जर ते व्यवस्थितपणे दिल्या गेलं नाही तर निश्चितच त्या ठिकाणी जनावरांना ठसका लागू शकतो, किंवा ते फुफ्फुसामध्ये ते औषध जाऊन त्या ठिकाणी जनावरं मरूसुद्धा शकतात. तर काय विशेष काळजी घेतली पाहिजे, म्हणजे जेणेकरून जंताचं औषध व्यवस्थितपणे आपल्या पशुपालकांना सुद्धा त्यांच्या जनावरांना पाजता येईल? काय सांगाल सर? अशा वेळी त्यांनी पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन एकदा ती टेक्निक शिकून घ्यायला पाहिजे. आता तर रेडीमेड इक्विपमेंटसुद्धा आले आहे, त्याच्यात ते औषध घालून आपण व्यवस्थितरित्या त्यांना पाजू शकतो. हे टाळता येईल आपल्याला त्यांना, कारण ठसका लागला तर औषध वायू नलिकेत, श्वसन नलिकेत जाऊन त्यांना न्यूमोनियासुद्धा होऊ शकतो. तर ते पशुवैद्यकाच्या सल्ल्याशिवाय स्वतः औषध त्यांनी पाजू नये. अच्छा सर, आपण या ठिकाणी सांगितलं की बाजारपेठेमध्ये बऱ्याचशा प्रकारची औषधं उपलब्ध आहे, ज्याच्यामुळे परजीवींचं नियंत्रण आपल्याला या ठिकाणी करता येईल. मला या ठिकाणी आपल्याला असं विचारायचं आहे सर, की आंत्रपरजीवीचं जर नियंत्रण करायचं असेल तर असे काही घरगुती उपाय आहेत का, किंवा पारंपरिक पद्धतीचा वापर करून आपल्याला याचं नियंत्रण करता येईल का? काय सांगाल सर याविषयी? पारंपरिक पद्धतीमध्ये तर आपण कडुलिंबाचा पाला, नीम त्याचा पाला, किंवा पळसाची पानं, नंतर गार्लिक, अद्रक इत्यादी, किंवा पोल्ट्रीमध्ये सुपारीसुद्धा आपण टाकतो त्यांच्या फीडमध्ये, आहे की नाही. तर या वनस्पती किंवा फळांचा आपण, आणि पपईचे पानं, त्यांचे बी, काकडीची बी, पंपकिन, त्याच्या बियासुद्धा जंतनाशके म्हणून वापरण्यात येतात. तर त्याचं कूट करून किंवा पानाचा आणि सालीचा एक्स्ट्रॅक्ट काढून, रस काढून ते आपण आपल्या जनावरांना त्याप्रमाणे, याच्यावर ट्रायल्ससुद्धा पशुवैद्यकीय महाविद्यालयात बऱ्याच झालेल्या आहेत आणि ते प्रूव्ह झालेलं आहे की ते हॅव गॉट अँथेल्मेंटिक प्रॉपर्टी. तर त्याच्यामुळे हे आपण पारंपरिक जे आहेत ते औषधं आपण आपल्याला झाडपाल्याची, वनौषधीची आपण वापरू शकतो. आंतरपरजीवी अतिशय महत्त्वाचा विषय आहे जनावरांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून. तर याविषयी आपल्याला पशुपालकांमध्ये जनजागृती करायची असेल तर आपल्याला ती कशा प्रकारे करता येईल, जेणेकरून पशुपालकांनी हा विषय गांभीर्याने लक्षात घेऊन त्याचं नियोजन व्यवस्थित करता येईल त्यांना? आता यासाठी पशुपालकांमध्ये अवेअरनेस येण्यासाठी त्यांना शिबिर घेणे किंवा त्यांचे वर्कशॉप, प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण त्यांना व्यवस्थितपणे कशा प्रकारे आपल्या आंतरपरजीवींचा नियंत्रण करू शकतो, आहे की नाही. त्यांच्याद्वारे आपण त्यांना, किंवा पॉम्पलेट, लिफलेट्स त्यांच्यापर्यंत पोचून, आणि त्यांच्या किंवा गावोगावात जाऊन शिबिर एखादं कंडक्ट करून जर आपण केलं, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आतापर्यंत तरी 21व्या शतकात आपण आलो आहे, परजीवींबद्दल लोकांना खूपच थोडं माहिती आहे, जनजागृती आवश्यकता आहे. आणि इंटिग्रेटेड पॅरासाइट मॅनेजमेंट, परजीवी व्यवस्थापन होणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्याला त्याची मदत होईल, निसर्गाला, वातावरण जे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे होत आहे
ते इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ ॲन्थेलमेंटिक्स किंवा इतर औषधं त्याच्यामुळे होत आहे. तरी इंटिग्रेटेड पॅरासाईट मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक परजीवी व्यवस्थापन हे त्यांना समजणे अत्यंत काळाची गरज आहे, जेणेकरून त्यांना चांगल्या प्रतीचे त्यांचे वासरं किंवा गाई म्हशी तयार होतील, त्यांची चांगली प्रजनन वाढ होईल पूर्ण शरीराची आणि आपल्याला भरघोस शेतकऱ्याला उत्पन्न मिळेल. तर ही काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. मंडळी, या ठिकाणी आज आपण जो चर्चेला विषय घेतलेला होता, आंतरपरजीवी आणि त्यांचे पशूंमधील नियंत्रण, निश्चितच हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की ज्या वेळेस आपण पशूंचं व्यवस्थापन करत असतो त्यामध्ये अपेक्षित आहे की त्यांना कुठल्याही प्रकारची जंतबाधा होऊ नये. जर ती झाली तर निश्चितच त्या ठिकाणी त्यांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते आणि प्रजननाचा या ठिकाणी जर आपण विचार केला तर त्यामध्ये अनियमितता निर्माण होऊन आपल्याला फार अडचणी अशा त्या ठिकाणी निर्माण होतात. आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात यामध्ये होत असते. तर हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी आंतरपरजीवी याचं नियंत्रण करता आलं पाहिजे. अतिशय मोलाची माहिती या ठिकाणी आज आपल्याला आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित डॉक्टर श्रीधर शिराळे सहाय्यक प्राध्यापक यांनी या ठिकाणी दिली. आणि मला या ठिकाणी पूर्णपणे असा विश्वास आहे की आमच्या शेतकरी बांधवांना ही माहिती या ठिकाणी समजलेली असेल आणि या माहितीचा पुरेपूर उपयोग करून ते आपल्या पशूंचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन या ठिकाणी करून आपली उत्तरोत्तर प्रगती करून घेतील. सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना अतिशय अशी मोलाची माहिती या ठिकाणी दिली, त्याकरता मी कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये नागपूर दूरदर्शनच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.